मोदी शहा राहुल गांधींना घाबरलेत काय? कारण की लोक आता बोलू लागलीत. 2 आठवडे झाले लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि तरी देखील पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये. लोकसभेमध्ये ते येतच नाहीयेत. दुसरीकडे अमित शहा पुण्यामध्ये येऊन मोठी सभा घेतात, पण अधिवेशनामध्ये जाऊन राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांना वेळ नाही. याशिवाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात राहुल गांधी ते फक्त राजकारण करत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या याच प्रतिक्रियेला लोकच उत्तर देत आहेत. लोक म्हणतायत तुमचे पंतप्रधान गृहमंत्री राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? ते अधिवेशनामध्ये येण्यासाठी घाबरलेत काय? याशिवाय लोक तर असंही म्हणू लागलीत भाजप राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेमुळे बॅकफूटवरती गेलंय. या व्हिडिओमधून आपण लोकांच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. पहिलं म्हणजे पंतप्रधान मोदी अमित शहा अधिवेशनामध्ये का येत नाहीये? राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर ते का देत नाहीये? दुसरं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवरती लोक काय म्हणालेत? आणि तिसरं म्हणजे खरंच राहुल गांधींमुळे भाजप सरकार बॅकफूटवरती गेलंय का? या तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. या सर्व घटनेची सुरुवात होते दिल्लीमध्ये झालेले आंदोलन, 20 तारखेला काढलेला मोर्चा पार्लिमेंटच्या दिशेने. त्यानंतर जे काही घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केले, पॅलेट गनचा वापर केला, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या, त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. या गोष्टीचा निषेध म्हणून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. सुरक्षतेच्या कारणावरून राहुल गांधी यांना पोलिसांनी तिथून हटवलं, पण त्यानंतर राहुल गांधींची लोकप्रियता कमी होण्याऐवजी जास्तच वाढली. राहुल गांधींची बाजू लोकांनी मांडायला सुरुवात केली. खरं पाहिलं तर हे आंदोलन सुरू होण्या अगोदरच सर्वात पहिलं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा कोणी मागितला असेल तर ते म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने. जेव्हा कॉक्रोच पार्टीचं आंदोलन उभाही राहिलं नव्हतं तेव्हापासून राहुल गांधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. ते विद्यार्थ्यांबरोबर सभा घेत होते, त्यांचे प्रश्न समजून घेत होते. एवढंच काय, पालकांच्या समस्या देखील समजून घेत होते. तेव्हापासून राहुल गांधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. दिल्लीमध्ये मुलींना, विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी मारलं, त्यानंतर राहुल गांधी शांत बसले नाही. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांची बाजू मांडायला त्यांनी सुरुवात केली. पण या मुद्द्यापेक्षा टर्निंग पॉईंट पुढे आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, तरी देखील राहुल गांधींनी क्रेडिट स्वतःकडे घेतलं नाही. त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले आज विद्यार्थी संतापलेला आहे, त्यांच्या आंदोलनामुळेच सरकारला आपल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. पण खरा खेळ आता इथून सुरू होतो. त्याचं झालं असं की अधिवेशन चालूच होतं. 20 जुलैपासून अधिवेशन चालू झालं होतं. त्यामध्ये राहुल गांधींना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती. पण 5व्या-6व्या दिवशी त्यांना बोलण्याची संधी मिळाली आणि त्यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यावरची निशाणा साधला. लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी, अमित शहा अधिवेशनामध्ये आले होते, पण त्यानंतर ते एकही दिवस अधिवेशनामध्ये आले नाही. कारण की राहुल गांधी वारंवार प्रश्न उपस्थित करत होते. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले? याचं उत्तर मिळायला हवं आणि याचं उत्तर पंतप्रधान मोदी, अमित शहा या दोघांनी द्यायला हवं. अधिवेशनामध्ये राहुल गांधी स्पष्टपणे म्हणाले पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाशिवाय पोलीस फायरिंग करू शकत नाही. एकतर त्यांनी ऑर्डर दिली असावी किंवा त्यांना या गोष्टीची माहितीच नसावी. यावरती लोक म्हणतात ही गोष्ट शक्यच नाही. देशामध्ये एवढं मोठं प्रकरण घडलं आणि गृहमंत्री, पंतप्रधान यांना माहितीच नाही, पोलिसांना ऑर्डर कोणी दिली, हे शक्यच नाही. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये जे प्रश्न मांडले त्याचं उत्तर तर मिळालं नाही, पण अनेक वेळा सभागृह स्थगित करण्यात आलं. संसदेमध्ये जो गोंधळ सुरू होता त्याची देशभरात चर्चा सुरू झाली. अनेक लोकांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला, अनेक लोकांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठिंबा दिला. लोक म्हणू लागली देशातील विरोधी पक्षनेता विचारतोय मग त्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नाहीये का? त्या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा देऊ शकत नाही का? लोकसभेमध्ये ते का येत नाहीये? लोक असं देखील म्हणू लागले राहुल गांधीला हे सरकार घाबरले, त्यांच्या प्रश्नाची उत्तर सरकारकडे नाहीये, ते टाळण्यासाठी ते लोकसभेच्या अधिवेशनामध्ये येत नाही, असं लोकांनी आरोप केलाय. तर यामध्ये आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी अनेक वेळा रात्री इंस्टाग्रामवरती आपले व्हिडिओ शेअर केले. देशामध्ये अनेक लोकांनी त्यांचं कौतुक देखील केलं. पण ज्यावेळेस पंतप्रधान मोदींनी तिसरा व्हिडिओ टाकला त्यानंतर मात्र लोक संतापली. लोकांनी त्यांच्यावरच टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं? मी देशामधील विद्यार्थ्यांना माफ करत आहे.
ज्यांनी मला शिव्या दिल्या, माझ्या आईवरती अपशब्द वापरले, त्यांना मी माफ करत आहे. पण यानंतर लोकांच्या वेगळ्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर लोक म्हणू लागली विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, त्यांना मारलं, पोलिसांनी मुलींबरोबर विचित्र प्रकार केले. त्याचे सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाले. पॅलेट गन वापरली. या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान मोदी का देत नाही? त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी ते म्हणतायत मी देशातील विद्यार्थ्यांना माफ करत आहे, शिवीगाळ करणाऱ्यांना माफ करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओवरती लोक म्हणू लागली, त्यांनी इंस्टाग्रामवरती जो व्हिडिओ शेअर केला त्याच्याशी डायरेक्ट जंतर मंतरचं कनेक्शन जोडलं. मग काय, देशातील लोकांच्याच काय, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या. पंतप्रधान मोदी आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. पण देशातील भाजप कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओचं कौतुक देखील केलं. त्यांच्या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज आले. यावरती राहुल गांधी स्पष्टपणे म्हणतायत, तुम्ही लोकसभेच्या अधिवेशनामध्ये येत नाहीयेत, आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीये, तोंड लपत तुम्ही पळत आहात आणि पुण्यामध्ये दुसरीकडे अमित शहा मोठी सभा घेतात. यावरती लोक म्हणतात अमित शहांना पुण्यामध्ये सभा घेण्यासाठी वेळ आहे, पण अधिवेशनामध्ये विरोधकांचे उत्तर देण्यासाठी वेळ नाही. राहुल गांधी या ठिकाणी म्हणतायत आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. एवढंच काय, त्यांनी एका पत्रकार परिषदेमधून स्पष्ट सांगितलं, गृहमंत्री अमित शहा यांनी आपला राजीनामा द्यावा, कारण की विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर झालाय, काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना जखमा झाल्या आणि ही गोष्ट जर गृहमंत्री अमित शहा यांना माहितीच नसेल तर उपयोग काय? एकंदरीत चित्र असं उभं राहिलंय. लोक म्हणतात राहुल गांधींनी भाजप सरकारला बॅकफूटवरती टाकलंय, कारण की ज्या पद्धतीने राहुल गांधी सत्ताधारी पक्षाला जाब विचारत आहे त्याचं उत्तर मात्र सत्ताधारी पक्ष देत नाहीये. विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत. पंतप्रधान मोदी रील्सच्याद्वारे विद्यार्थ्यांचा उल्लेख करतायत, शिवीगाळचा उल्लेख करतायत, पण विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, पॅलेट गनचा वापर कोणी केला याचा ते उल्लेख करत नाहीये. त्यामुळे स्वतः लोक म्हणतात राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे एकदम बरोबर आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं मिळणं गरजेचं आहे, कारण की देशातील जनतेला, विरोधकांना समजलं पाहिजे पॅलेट गनचा वापर कोणाच्या आदेशावरून झाला. दुसरीकडे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत राहुल गांधी देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करत आहे, ते फक्त राजकारण करत आहे. पण गेल्या 36 दिवसापासून आंदोलन चालू होतं, त्यावरती लोक म्हणतायत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याच्यावरती एकही भाष्य केलं नाही. आपल्या राज्यातील लोक म्हणतायत मुख्यमंत्री फडणवीसांनी देशातील विद्यार्थ्यांची बाजू सरकारपुढे मांडायला हवी होती, पण त्याऐवजी ते विरोधकांवरती टीका करत आहे. पण या सर्वांमध्ये गेल्या काही दिवसापासून देशासमोर एक चित्र उभं राहिले आणि ते म्हणजे राहुल गांधी. लोक अगोदर त्यांचं एवढं समर्थन करत नव्हते, पण गेल्या काही दिवसापासून राहुल गांधीच्या प्रत्येक मुद्द्याला लोक समर्थन करतायत आणि ते जे काही मुद्दे उपस्थित करतायत त्याचं लोक समर्थन करतायत. आज आपण सोशल मीडिया उघडून बघा, राहुल गांधींचे व्हिडिओ बघा, पंतप्रधान मोदींचे व्हिडिओ बघा, त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला क्लिअर दिसेल, आज देशातील जनता राहुल गांधींच्या पाठीशी उभा असताना दिसते आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील त्यांच्या बाजूने दिसत आहेत. आपण जे काही व्हिडिओमधून सांगितलं त्या लोकांच्या प्रतिक्रिया सांगितल्यात, लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमधून सांगितलेत. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतं, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.